नमस्कार मित्रांनो, 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. त्यानिमित्ताने चैत्यभूमीवर जाऊन घेतलेला हा एक आढावा. दादर स्टेशनला पोहोचलो आणि तिथून चालतच निघालो. सकाळी लवकरच निघालो, त्यामुळे रस्त्यावर जास्त रहदारी नव्हती आणि ऊनही नव्हते. त्यामुळे रमत गमत हळूहळू चालत चैत्यभूमीच्या दिशेने निघालो. दादर परिसर नेहमीच गजबजलेला, परंतु जरा लवकर निघाल्यामुळे आणि दुकान वगैरे उघडायच्या अगोदरच निघाल्यामुळे थोडी गर्दी कमी दिसत होती. परंतु दादर हा एरिया नेहमीच गजबजलेला. थोडासा चैत्यभूमीच्या जवळच पोचल्यावरती सर्वत्र लाइटिंग आणि सजावट केलेली दिसत होती, परंतु सकाळचा वेळ असल्यामुळे त्या रोषणाईचा आपल्याला काही भास होत नव्हता. चौदा एप्रिलची तयारी म्हणून सुरुवाती रस्त्यापासूनच मंडप व्यवस्था केलेली दिसली. त्यातच एक बस उभी होती आणि त्याच्यामध्ये सर्व भिक्खू बांधव कुठेतरी जात असल्याचे मला दिसले, म्हणून थोडा वेळ थांबलो आणि थोडं चित्रीकरण केले. अतिशय शिस्तबद्ध आणि शांतपणे ते जात होते. मंडपातून मी पुढे पुढे जात होतो आणि लगेचच माझ्या नजरेस अशोक स्तंभ दिसला आणि मी पुढे स्मारकाच्या दिशेने पुढे पुढे चाललो होतो. आजूबाजूला रोषणाईची आणि सजावटीची लगबग दिसत होती. सुंदर असे अशोक स्तंभाचे दृश्य, अतिशय सुंदर. बाबासाहेबांच्या स्मारकाकडे जाताना रस्त्यामध्ये फोटोंची दुकानं आणि पुस्तकं विक्रीची स्टॉल पाहत पाहत हळूहळू पुढे जात होतो. सकाळची वेळ असल्या कारणाने बरीचशी दुकानं अजून ओपनही झाली नव्हती. म्हटले येताना पुन्हा एकदा पुस्तकं किंवा इतर मूर्त्या, फोटो यावर येताना पुन्हा एकदा नजर टाकू म्हणत पुढे निघालो.
आणि मी आता स्मारकाच्या प्रवेशद्वारावरती पोहोचलो. चप्पल बूट बाहेरच काढावे लागतात, त्यामुळे स्टँडमध्ये चप्पल बूट काढून मी स्मारकामध्ये प्रवेश केला. आतमध्ये गेल्यानंतर आतमधील चित्रीकरणास बंदी असल्याकारणाने आतील चित्रीकरण जास्त काही करू शकलो नाही. बाहेर येताच पाहिले तर काही सेवादल महिला परेड करत होते. स्मारकाच्या बाहेर आल्यावर समोरच एक बुद्धांची सुबक अशी मूर्ती आणि त्याभोवती छोटेसे गार्डन सारखे आहे. तिथे बसून बऱ्यापैकी शांतता वाटली. जवळजवळ अर्धा तास तिथे बसल्यानंतर मी स्मारकाच्या बाहेर निघालो आणि बाहेर येऊन समुद्राचे मनोहारी रूप न्याहाळत होतो. अतिशय सुंदर असे समुद्राचे रूप पाहून सकाळची वेळ आणि पाण्याचा आवाज असे वेगळेच रूप आणि वेगळाच अनुभव सकाळच्या वेळेस येत होता. खूप वेळ बसावे असे वाटत होते, परंतु पुढे काही कामानिमित्त निघायचे असल्यामुळे मी तिथून लगेचच निघालो. येताना पुन्हा आम्ही सगळे स्टॉल, पुस्तकं आणि काही फोटो फ्रेम्स पाहायचे असल्याकारणाने थोडेसे स्टॉलवरती नजर टाकली आणि बघत बघतच पुढे निघालो. समुद्रकिनारा इतका रिकामा आणि सुंदर हा फक्त सकाळच्या वेळेसच दिसतो आणि तो मला दिसत होता आणि मला त्याचा आनंद घेता आला. छोटेसे गार्डन आणि तिथून दिसणारे समुद्राचे सुंदर असे रूप आणि स्मारक हे खूपच विलोभनीय असे दृश्य दिसत होते. खूप वेळ बसावे असे वाटत होते, परंतु ऊन वाढत होते, त्यामुळे जास्त वेळ बसू शकलो नाही आणि ते रूप पाहतच मी तिथून निघालो. मुंबई सीलिंग अतिशय सुंदर. त्या उद्यानातूनही अशोक स्तंभ आणि मुख्य प्रमुख प्रवेशद्वार याचे रूप काही वेगळेच दिसत होते. सुंदर अशी सजावट केलेले गार्डन, पण लोकांची सकाळी सकाळी थोडी वर्दळ कमी, म्हणून ते चांगल्या प्रकारे अनुभवता आले. आणि अशा प्रकारे वैभवशाली दादर असे मोठ्या अक्षरात लिहिलेले त्या उद्यानातून दिसत होते. समुद्राच्या पाण्याचा खळखळाट अतिशय स्पष्ट असा ऐकू येत होता. कोणत्याही प्रकारची गडबड गोंधळ नसल्यामुळे पाण्याचा आवाज हा अतिशय शांतपणे ऐकता आला. आणि अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळाला नमन करून मी परतीच्या प्रवासाला निघालो. अशा पद्धतीने 14 एप्रिलच्या पूर्वसंध्येला दादर चैत्यभूमीवरील काही क्षण आणि चैत्यभूमीवरील तयारी आणि 14 एप्रिलची तयारी या संदर्भात काही दाखवण्यासाठी म्हणून हा एक प्रयत्न. अशा पद्धतीने आम्ही दादर चैत्यभूमीवरून
परतीच निघालो आणि आमचा हा प्रवास इथेच संपवला.